म्हणलं की लगेच त्यांच्या हातापायाला गोळे आणि जातात ते जिमचं वजन उचलायला. ह्या म्हातारीला काय होतं काय माहिती, सकाळ सकाळ नुसतं डोकं खाते बाई. अगं माझा बर्थडे हाय, जरा स्टेटस टाक, त्याला गाणं टाक, फोटो टाक, नुसतं ते मोबाईलचे डबडे हातात घेऊन बसणार. हो हो, थांबा की जरा. स्टेटस ठेवते, फोटो ठेवते आणि त्याला गाणं बी ठेवते. देवा तू सांग ना कुठं गेला हरवून, आणि खाली कॅप्शनला लिहिते बरं का, भावपूर्ण श्रद्धांजली. अगं तुझ्या जीवाला काय हाड आहे का नाही, माझ्या मरणावर टपली. मम्मी मी आले, हॅपी बर्थडे. आली ग माझी पोर आली, किती दिवसात आली, किती सुकून गेली ग माझी पोर. बघा म्हणताय 2-2 दिवसांनी इथंच असते, म्हातारी म्हणते बघा किती दिवसांना आली. बघ ना मम्मी ही कशी बोलती. जाऊ दे ग, तशीच येते, पण तू ना तुझा हिस्सा अजिबात सोडू नको. नाही ग मम्मी, मला हिस्सा विस्सा काही नको. मी आजपर्यंत खूप अशी कुटुंब बघितले ती हिस्सेसाठी नाती संबंधित वाटतात. मला फक्त माझ्या दादा आणि बहिणीचं प्रेम आहे. बघ ग बघ किती हुशार झाली माझी पोर, किती ग गुणाची ती. अगं काय आहे, किती उशीर, तू कधी तू आवरलं, माझ्या मैत्रिणी पण येणार आहेत. हे बघा मॅडम, सकाळ सकाळ माझं उघड डोकं नाही खायचं. मला काय एकच घरचं काम आहे बाई, 4 घरची कामं. पदरात 2 लेकरं आहे, त्यांचं बघून यावं लागतंय. बर बर जाऊ दे आता, जा जाऊन चहा ठेव जरा, माझं खूप डोकं बसतंय. चालतंय, चहा टाकते. चहा टाक म्हणजे चहा फेकून दे, नाही चहा बनव. जा जाऊ दे, मी आवडते, तू जा जाऊन भाजीची तयारी बनव. बर असं. अगं जरा वाईट वांग्याचं कालवण कर. हे बघा आजी, माझं वांग्याचं माझं काही जमत नाही बाबा. वांगी चिरली ना की माझ्या हाताला असं वात येतो. बर बाय, भाजी मी बनवते, चपाती तू बनव. नाही नाही, जो भाजी बनवतो तोच चपाती बनवतो. बर बाय, वाटण तर बनवशील. हा चालते, वाटण करते. अगं हुबला, हे काय करतेस तू? वाटण. अगं तू काय बावट आहेस का? नो नॉट नेवर. अगं वाईस लाका लाका हात चालव. आज कामच करते ना तू? होय, एवढी सजून धजून आली. काय ग बाई, लई चुका करतेस. काय सांगू आजी, रोजच रडगाणं. नवरा बेवडा, कामधंदा करत नाही, पोरांच्या शाळेची फी आली, घराचं भाडं भरायचंय, सगळं मलाच बघावं लागतं. तू त्याला सोडून का नाही देत, दिवस का नाही घेत? मी आताच तुला दिवस घेऊन देते. अहो ताई, सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. डिवोर्स घेऊन मी कुठे जाणार? आई बापाच्या घरी. त्यांची परिस्थिती आधीच हालाकीची, त्यात अजून माझी कुठे भर. त्यात माझ्या पदरात 2 मुलं आहेत, त्यांचं बघावं लागतं. ते म्हणतात ना, पदरात पडलं पवित्र झालं असं म्हणायचं आणि चालायचं. होय ग होय, खरं ग तुझं. ह्या आजकालच्या पोरींना ना थोडं सहन होत नाही. आई बाप किंवा सासू सासरे थोडे बोलले की लगेच काडीमोड घेतात. आम्ही पण आमच्या सासू सासऱ्याच्या हाताखाली दिवस काढले. नवरा सासू काही बोललं तरी लगेच ऐकून घेत होतो, उलट शब्द एकही बोलत नव्हतो. कसं बोलचाल? नवऱ्याने सासूने दूध धुतलं असेल तुम्हाला. अहो बडबडे म्हणे, तुम्हाला माहितीये का काय झालं? आलीच बाई आग लावायला. काय घेऊन आली काय माहिती. अहो अगला बहिणी, कसं माहित असणार जर तुम्ही सांगितलंच नाही तर? बरी या इकडे, मी तुम्हाला सांगते. अगं बाई, पण मला तर काय कळलंच नाही. अगं येड्या, मग काही समजलं नाही तर कशाला एवढ्या रिॲक्शन देतील तू? जरा सगळ्यांना समजून असं बोल की. अहो ते काय झालं माहितीये का, शेजारच्या बिल्डिंग मध्ये त्या 4th वर त्याच्या बहिणी नाहीत का, त्यांचं मला नाव आठवत नाहीये, पण त्यांची 16 वर्षाची मुलगी शेजारच्या पाणीपुरीवाल्या भैयांसोबत पळूनच गेली. अगं बाई, आजकालच्या मुलींना ना काही चॉईस नावाचा प्रकारच राहिला नाहीये. चॉईस तर सोडा हो, तिचं वय तरी आहे का पळून जायचं? ह्या आजकालच्या मुलींना ना आई बापाचा थोडा धाक राहिला नाही. आई बाप काम करतात आणि ह्या मुली अशा मज्जा करतात. ते बटनावचा हात काढ. नाही ते बंद होत्या. हो अगदी खरंय. आजकालची आलेली
मुलं यांना जवळची वाटतात बाई. इंस्टा स्नॅप फेसबुक ह्यानी ना इथून या वाटोळ केली आहे. हो आग लावे काकू, तुम्ही ते काय करताय? मी तुम्हाला पूर्ण बिल्डिंग भर शोधलं आणि तुम्ही त्याच आग लावताय का? अहो आपल्याला रोजच झालंय, इकडच्या गोष्टी तिकडे करायच्या आणि तिकडच्या गोष्टी इकडे करायच्या. आपल्याला त्याशिवाय काही काम धंदाच नाही. आज काय एवढं इथे स्पेशल आहे? एवढी कशाची तयारी चालली? कशाचं काय, आमच्या म्हातारीचा बर्थडे. कुठे? आता तू कुठे, तुझं घरदार कुठे, तुझं खानदान कुठे? अहो सासूबाई, कुठे नाही क्युटी, आणि क्युटी म्हणजे सुंदरची तुम्ही नाही आहात. काय? मी सुंदर नाहीये अजून सुद्धा. मी चालते ना की लोक माझ्याकडे बघतात. दगड मारायला. अरे मी काय सांगायला आले आणि काय बोलत बसले? तो तुझा बेवडा नवरा तिकडे दारू पिऊन पडलाय, जा त्याला घरी घेऊन. त्याने तर माझा नुसता जीव नको नको केलाय. मग तू असले फालतूचे नाते कशाला जपतेस? मी बघ, सासू सासरे वृद्धाश्रमात टाकले, आम्ही दोघेच राजा राणी. तो त्याचं बघतो आणि मी माझं. तो त्याचं भूक लागली तर खाईल, नाही तर राहील. माय लाईफ माय रूल्स. पोरं बाळ, छी, माझं वर्षाचं पॅकेज 6 लाख रुपये आहे आणि मी ते पोरा बाळांवर घालू? ह्याच्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला शिकवलंय का? हे बघ, काय मगाच्या दरम्यान वाचा करत बसली. मी का नाही तुला जास्त काय बोलत नाही, पण जेव्हा तू एकटी पडशील ना तेव्हा तुला सगळ्यांची किंमत कळेल. जेव्हा तुला सुख दुःख सांगायला कोणी नसेल ना तेव्हा तुला माणसांची किंमत कळणार, तवर नाही. बर बास झाला आता. चला बर्थडेच्या तयारीला लागूया. आणि तुम्ही पण या बरं का, 4च्या आधी हुशार नका करू. बर्थडेला या आणि गिफ्ट बिफ्ट घेऊन या. मागच्या बारीने आला 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन. आणि मंडळी, तुम्ही ही बर्थडेला या बरं का. गिफ्ट आणा आणि माझ्याकडे द्या, सुनाकडे देऊ नका. ती आणली की कपाटात घालून ठेवती, मला काय देत नाही. धन्यवाद.